Good morning students and welcome back. Standard 5th Subject English. तर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं इयत्ता 5वी विषय इंग्रजी ह्या ई-लर्निंग सेशन मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण काय केलं? पान नंबर 36 वरचा आपण अभ्यास पाहिला. नाउ सी पेज नंबर 37. रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन. आता ह्या पाठातला उरलेला भाग आपण पाहणार आहोत. तो दिला आहे आपल्या पान नंबर 37 वर. त्या ठिकाणी त्यांनी आपण आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची याबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. मागील भागात आपण आपले बॉडी पार्ट स्पेशल कसे आहे हे पाहिले. या भागात आपण आपल्या शरीराची काळजी कशा पद्धतीने घेतली पाहिजे हे शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. केअरफुली रीड अँड रिमेंबर. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका, वाचा आणि लक्षात ठेवा. आपण आपल्या बॉडी बद्दलची सगळी माहिती ही लक्षात ठेवायची आहे. आवर बॉडी इज सो वंडरफुल. वी मस्ट टेक केअर ऑफ आवर बॉडी. आपले शरीर अतिशय आश्चर्यकारक आहे. आपण आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. नाउ सी नेक्स्ट. वी शुड ईट वेल ॲट रेग्युलर टाइम. आपण व्यवस्थित आणि नियमित वेळेवर जेवण जेवले पाहिजे. वी शुड ईट फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. आपण फळे आणि भाज्या खाल्ल्या पाहिजेत. वी शुड ड्रिंक इनफ वॉटर. आपण पुरेसे पाणी प्यायला हवे. वी शुड टेक इनफ एक्सरसाइज. आपण पुरेशी कसरत करायला हवी. वी शुड गेट इनफ स्लीप. आपल्याला म्हणजेच आपण पुरेशी झोप घ्यायला हवी. वी शुड कीप अवर बॉडी अँड हेअर क्लीन. आपण आपले शरीर आणि केस स्वच्छ ठेवले पाहिजे. वी शुड कट रेग्युलरली. आपण आपले नख नियमित कापायला हवे. वी शुड कव्हर अवर माउथ व्हेन वी कफ ऑर स्नीज. म्हणजे खोकताना किंवा शेंगताना आपले तोंड झाकायला हवे. वी शुड वेअर क्लीन क्लोथ्स एव्हरी डे. आपण दररोज स्वच्छ कपडे घालायला हवे. बघा विद्यार्थ्यांनो, नियमित वेळेवर जेवण, जेवणात भाज्या व फळे यांचा समावेश, पुरेसे पाणी, पुरेशी कसरत व पुरेशी झोप ह्या गोष्टी शरीराच्या स्वास्थ्यासाठी खूप आवश्यक आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण स्वतःला चांगल्या सवयी लावायला पाहिजे किंवा लावल्या पाहिजेत. म्हणूनच म्हणतात की साऊंड माइंड इज इन अ साऊंड बॉडी किंवा स्ट्रॉंग माइंड स्ट्रॉंग बॉडी. विद्यार्थ्यांनो, येते ना लक्षात की बॉडी किती महत्वाची आहे ते? आता विद्यार्थ्यांनो, आपण ह्या पाठातील शब्दार्थ पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, मला असं वाटते की आपल्या बॉडी विषयी तुम्हाला खूप छान माहिती मिळाली आहे आणि तुम्हाला ती समजली सुद्धा आहे. तर आता आपण त्याचे शब्दार्थ पाहूया. आणि हा एक महत्वाचा भाग आहे. आणखी काही शब्दांचे अर्थ हे आपल्यासाठी नवीन आहे. मग ते सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आणि हे शब्दार्थ सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. राईट डाऊन ऑल हार्ड वर्ड्स इन युअर नोटबुक. पार्ट PART. पार्ट म्हणजे काय रे? भाग किंवा हिस्सा. तुम्हाला माहिती आहे पार्ट हा शब्द आपण पहिल्यापासूनच बघतो. म्हणजे आपण आतापर्यंत जे काही बॉडी पार्ट पाहिले हे आपल्या शरीराचा एक भाग आहे, एक हिस्सा आहे. स्पेशल SPECIAL. स्पेशल. स्पेशल म्हणजे विशेष, खास. आणि प्रत्येक बॉडी पार्टची स्पेशल अशी माहिती आहे, हो की नाही?
प्रत्येक भाग हा आपल्याला आपल्या शरीराचा खूप महत्त्वाचा आहे. पुढचा हार्डवर्ड्स लिहून घ्या. फॅक्ट, FACT, फॅक्ट. फॅक्ट म्हणजे वस्तुस्थिती. किंवा घटना. Now see our fourth hard word. ब्रेन. ब्रेन म्हणजे काय रे? तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ब्रेन म्हणजे मेंदू. BRAIN, ब्रेन. ब्रेन म्हणजे मेंदू. Now see next hard word. Keep. Working. KEEPWORKING. Keep working म्हणजे कार्यरत ठेवणे. Now see next hard word. Millions. MILLIONS. Millions OF म्हणजे काय? तर लक्षावधी. Now see next hard word. बॅक्टेरिया. तुम्ही मगाशीच बघितले बॅक्टेरिया म्हणजे काय, तर लिहून घ्या. BACTERIA. बॅक्टेरिया म्हणजे सूक्ष्म जंतू, सूक्ष्म जीवाणू जे आपल्या डोळ्यांनी दिसत नाही, त्यासाठी आपण मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शीचा वापर करून ते बघतो. हार्मलेस. HARMLESS. हार्मलेस म्हणजे निरुपद्रवी. Now see next hard word. REPAIR. रिपेअर म्हणजे दुरुस्ती. रिपेअर. REPAIR. रिपेअर. रिपेअर म्हणजे दुरुस्ती करणे. Now see next hard word. It's self. ITSELF. ITSELF म्हणजे स्वतः. Now see next hard word. FLOWE. flow. 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 flow म्हणजे वाहने. Now see next hard word. BLOW. blow. blow म्हणजे सुद्धा वाहने. या ठिकाणी बघा हवा, वारा जे काही ते वाहने. Now see next hard word. clot. 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 clot म्हणजे काय विद्यार्थ्यांनो, तर साखळणे. आपण पडल्यानंतर आपलं रक्त लगेच व्हायला लागतं, थोड्या वेळानंतर ते ब्लड काय होतं, क्लॉट होतं, म्हणजे त्याच ठिकाणी ते साखळलं जातं. पुढचा हार्डवर्ड्स बघा. स्टॅब. SCAB. स्टॅब म्हणजे जखम. वरील खपली. आपल्याला जखम होते, नंतर त्याचं रक्त साकाळतं, मग हळूहळू त्या जखमेवर स्टॅब धरायला सुरुवात होते, म्हणजे खपली धरायला सुरुवात होते. नाव सी नेक्स्ट हार्ड वर्ड. FORM. फॉर्म. फॉर्म म्हणजे काय, तर आकार घेणे. Now see next hard word.
CUT कट. कट म्हणजे काय तर जखम किंवा छेद म्हणजेच कापणे. कट होते ना, जखम होणे किंवा छेद पडणे त्या ठिकाणी. FALL फॉल. OFF ऑफ. फॉल ऑफ म्हणजे काय तर गळून पडणे. म्हणजे आपल्या जखमेवर खपली येते मग नंतर ती फॉल ऑफ होते म्हणजे गळून पडते. तर हे होते विद्यार्थ्यांनो आपले हार्डवर्ड्स. तर आता आपण पाहणार आहोत आरोग्य व स्वच्छता याविषयी काही संदेशपर मेसेज. शो बिलो राईट मेसेज ऑन गुड हेल्थ अँड हायजीन. म्हणजे काय विद्यार्थ्यांनो की आपल्याला गुड हेल्थ विषयी, त्या गुड हेल्थवर काही संदेश म्हणजे काही चांगले मेसेज आपल्याला द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल साठी मी तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही त्यामध्ये अजून 5 ऍड करायचे आणि तुम्ही ते लिहायचे. बघा, इट वेल, कीप इट. Eat at regular times. Be smart. Eat smart. Healthy body, healthy life. Eat healthy life, long, live strong. Wear clean clothes. आलं लक्षात विद्यार्थ्यांनो? मला असं वाटते की हा पाठ तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल. आपल्या बॉडी विषयी सुद्धा तुम्हाला अधिक माहिती मिळाली आहे. थँक यू स्टुडंट्स अँड गुड बाय. स्टे होम, स्टे सेफ. घरीच राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. भेटूया आपण आपल्या पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये.